ओके, जस्ट एक नॉर्मल थोडंसं आपण रिवाइज करूया. आपलं जो टॉपिकचं नाव आहे, टॉपिकचं नाव काय? मोशन अंडर द ग्रॅव्हिटी. आता ऍक्च्युली मोशन्स म्हणजे सगळ्यांना माहिती आहे मोशन काय असते. काय असते रे मोशन्स? मोशन्स म्हणजे काय? तुमचा एखादा पार्टिकल जो डिस्टन्स मध्ये बदल दाखवतो, व्हेलॉसिटी मध्ये बदल दाखवतो, ऍक्सलरेशन मध्ये बदल दाखवतो, या सगळ्या गोष्टी ज्या घडतात कशामुळे घडतात? मोशन्स मुळे घडतात. कशामुळे घडताय? मोशन्स मध्ये. मग आता सगळ्या गोष्टी जर मोशन्स मुळे जर घडत असेल तर मग या मोशनचा ग्रॅव्हिटीवरती काय इफेक्ट होतो? की ग्रॅव्हिटीचा त्या मोशन वरती इफेक्ट होतो. कोणाचा इफेक्ट कोणावरती होतो? ग्रॅव्हिटीचा इफेक्ट मोशन वरती होतो. बरोबर की नाही? पण सगळ्यात पहिले मला सांगा, एक छोटस एक्झाम्पल आपण घेऊयात. एक्झाम्पल माझं असं आहे की तुमच्याकडे एक सरफेस आहे. सरफेस म्हणण्यापेक्षा आपण म्हणू आपल्याकडे एक रोड आहे. त्या रोडवरती मस्त एक छान पैकी एक कार चालली आहे. दिसते सगळ्यांना कार चाललेली. या कारचं मास किती रे? कॅपिटल एम एवढं काय मास आहे. आता कॅपिटल एम एवढं मास आहे. ही कार जरा वेळेनंतर म्हणजे टी एवढा टाइम तिने घेतला, ती कार कुठपर्यंत आली? इथपर्यंत आली. क्लिअर आहे? इथपर्यंत. मास पण दाखवतो मी तेच आहे. ए पासून कुठं आली? बी वरती आली. किती टाइम नंतर आली? टी एवढ्या टाइम नंतर आली. मग ए पासून बी पर्यंत आली म्हणजे तिने एवढं डिस्टन्स काय केलं? ट्रॅव्हल केलं. कशामुळे केलं? तो ऑब्जेक्ट कशामध्ये होता? मोशन मध्ये होता. कशामध्ये होता वाहनो? मोशन्स मध्ये. जो ऑब्जेक्ट काहीतरी डिस्टन्स मध्ये बदल दाखवतो त्याबरोबर त्याचा टाइम मध्ये पण बदल येतो. ज्यावेळेस या दोन्ही पण गोष्टीमध्ये बदल येतो, एक्स अपॉन टी म्हणजे मला कोण भेटतं? व्ही. व्ही म्हणजे कोण? व्हेलॉसिटी. हे सगळं काय? मोशन. काय? मोशन्स. पण ही जी तुमची मोशन होती, ही मोशन्स कुठे होती? हॉरिझॉन्टल सरफेस वरती होती. कुठे होती? हॉरिझॉन्टल सरफेस वरती. आपण कुठे सांगितलं नाही की एकाच प्लेन असा रोड होता, एक हॉरिझॉन्टल सरफेस होता. त्या हॉरिझॉन्टल सरफेस वरती माझ्या मास वरती, माझ्या गाडीवरती कुठं ग्रॅव्हिटीने काम केलं का? कुठं ग्रॅव्हिटीने काम? ग्रॅव्हिटीने काही रिएक्ट केलं का? या पॉइंट वरती ग्रॅव्हिटी किती होती रे? जी. या पॉइंट वरती पण ग्रॅव्हिटी किती होती? जी. दोन्हीकडे पण ग्रॅव्हिटी कशी होती? सेम होती. येस सर नो? दोन्हीकडे पण ग्रॅव्हिटी कशी होती? सेम. म्हणून ग्रॅव्हिटीचा काही फरक पडला का? नाही पडला. पण ऍक्च्युअल ग्रॅव्हिटीचा फरक पडतो. ऍक्च्युअल ग्रॅव्हिटीचा फरक पडतो केव्हा? जेव्हा तो व्हर्टिकली वर्क करतो. केव्हा? व्हर्टिकली. व्हर्टिकली म्हणजे काय? सरळ वरती. बरोबर ना? मग आता हीच गाडी आपल्याला कुठे चालवावं लागेल? अशी सरळ वरती जाईल का? सरळ वरती जायचं असेल तर तिला काय लागेल? एक सरफेस लागेल. काय लागेल बाळांनो? सरफेस. पण ज्यावेळेस ती व्हर्टिकली अपवर्ड चाललीये त्यावेळेस डाऊनवर्डला कोण असणार आहे? एमजी असणार आहे. कोण असणार आहे? एमजी. म्हणजे तुमची गाडी वरती चाललीये पण तो फोर्स कुठे ऍक्ट होतोय? ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊनवर्डला. कुठे ऍक्ट होतोय? वरती कोण आहे? नॉर्मल. वरती कोण आहे? नॉर्मल. तुमचा फोर्स कुठे आहे? डाऊनवर्ड. म्हणजे ज्या वेळेस तुमचा ऑब्जेक्ट हा अपवर्ड डायरेक्शन्सला जातो म्हणजे वरती जातो, अपवर्ड डायरेक्शन्स ऑन अ व्हर्टिकली, त्यावेळेस ग्रॅव्हिटी वर्क करते. मग माझा क्वेश्चन असा आहे की वरती जातानाच ग्रॅव्हिटी काम करते का? नाही ना. खाली येताना ग्रॅव्हिटी पण काय करणार आहे? काय करणार आहे? काम करणार आहे. फॉर एक्झाम्पल हुकून चुकून मला राग आला, तुमच्यापैकी एक जण धरला बिल्डिंग पाशी नेला, म्हणलं भाऊ एक तर उत्तर सांग. सांगणार की नाही सांगणार? सांगणार. कोणत्या भीतीने? वरतून कुठे जाणार आहे? खाली. ग्रॅव्हिटीने काम केलं, ग्रॅव्हिटीने कुठे नेलं? खाली. मी सोडलं कुठं होतं? वरती. गेली कुठं? खाली. ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटी सुद्धा तिथं काय करते? वर्क करते. मानो ग्रॅव्हिटी फक्त वर्क करणार ती म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस वरती करणार. कुठे करणार? व्हर्टिकली. मॅक्झिमम तुम्हाला जो बदल भेटणार आहे तो बदल कोणत्या ऍक्सिस वरती भेटणार आहे? व्हर्टिकल ऍक्सिस वरती भेटणार. मग अगेन एक छोटासा क्वेश्चन माझा काय असेल की आपल्या सगळ्यांना माहितीये फोर्स म्हणजे काय असतो? कारण आपण या सगळीकडे काय वापरलाय? फोर्स वापरलाय. काय वापरलाय? फोर्स. फोर्स म्हणजे काय असतो? फोर्स इज इक्वल टू एम ए, मास इंटू ऍक्सलरेशन. कशावरती?
एका लिनियर वरती. कशावरती? लिनियर. मग मी इथं ब्रॅकेट मध्ये लिहितो हो तर एल. एल म्हणजे कोण आहे? लिनियर. पण मला हाच फोर्स मला व्हर्टिकली पाहिजे जिथे ऍक्सलरेशनच्या बदली कोण काम करतं? ग्रॅव्हिटी काम करते. कोण काम करतं? ग्रॅव्हिटी. मग मला सांगा अगेन फोर्स इज इक्वल टू mg. हे दोन्ही पण इक्वेशन्स मी सांगितलं बाळांनो, दोन्ही पण फोर्स काय सेम आहे. दोन्ही पण फोर्स काय सेम. देन फोर्स इज इक्वल टू mm इज इक्वल टू mg. मग मी फोर्स ठरवण्यासाठी काढून टाकला mm a इज इक्वल टू म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू जेवढं माझं ऍक्सलरेशन असतं तेवढीच माझी काय असती? ग्रॅव्हिटी असते. क्लिअर आहे इथपर्यंत? पण मला ऍक्सलरेशनची आणि ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू दोघांची कशी असती? डिफरंट असते. व्हॅल्यू मात्र तुमची ग्रॅव्हिटी फिक्स आहे. सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी? 9.8 फक्त 9.8 आहे का? मीटर पर सेकंड स्क्वेअर. 980 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणखी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणखी 32 फीट पर सेकंड स्क्वेअर. या सगळ्या ग्रॅव्हिटीचं काय रे? व्हॅल्यू. जर तुम्हाला मीटर मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मीटर मध्ये घेऊ शकता. जर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही सेंटीमीटर मध्ये घेऊ शकता. आणि जर तुम्हाला फीट मध्ये पाहिजे असेल तुम्ही फूट मध्ये सुद्धा घेऊ शकता. या तीन मान तुमच्या ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू आहे. मग आज आपल्याला शिकायचं आहे की ग्रॅव्हिटी नेमकी काम करते. आज सगळ्यांची एक कन्सेप्ट क्लिअर झाली की ग्रॅव्हिटी ही व्हर्टिकल ऍक्सिस वरती काम करते. करते का नाही करते? ग्रॅव्हिटी ही व्हर्टिकल ऍक्सिस वरती काम करते. पण मग कशी? ज्यावेळेस माझा ऑब्जेक्ट हा वरती चाललाय म्हणजे कुठे चाललाय? अपवर्डला. अपवर्डला जाताना माझी ग्रॅव्हिटी ही प्लस असेल का मायनस असेल? का असेल? मायनस. का बरं मायनस असेल? कारण ग्रॅव्हिटीची डायरेक्शन कुठं असते? डाऊनवर्डला. तुमचा ऑब्जेक्ट कुठे चाललाय? अपवर्डला. म्हणून ग्रॅव्हिटी कशी काम करणार आहे? निगेटिव्ह डायरेक्शन्सला. कुठं काम करणार आहे? खाली येत असेल तर पॉझिटिव्ह डायरेक्शन्स, वर जात असेल तर निगेटिव्ह डायरेक्शन्स. मग या सगळ्यासाठी एक छोटासा टॉपिक ज्याला आपण म्हटलं गेला होतं की इक्वेशन ऑफ मोशन्स. की बाळांनो मोशनचे काहीतरी काय इक्वेशन्स आहेत. मग त्याच मोशन्स वरती ग्रॅव्हिटीचा काय बदल होतो तो आपल्याला बघायचा आहे. मग मला सांगा मोशन ऑफ इक्वेशन्स मध्ये सगळ्यात फर्स्ट इक्वेशन जे मोशन साठी मानलं जातं ते इक्वेशन्स कोणतं? v इज इक्वल टू u प्लस at फॉर मोशन. हे सगळे इक्वेशन्स कशासाठी आहे? मोशन्स. सेकंड इक्वेशन्स s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. थर्ड इक्वेशन्स v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर 2as. थर्ड इक्वेशन्स बोला पटपट. थर्ड इक्वेशन्स Sn इज इक्वल टू u प्लस a बाय 2. बरोबर ना? u प्लस a बाय 2 2n मायनस 1. आणि फोर्थ नंबरचं सॉरी फोर्थ दिस वन फोर्थ अँड दिस इज 5 नंबरचे इक्वेशन्स s इज इक्वल टू v एव्हरेज इंटू t म्हणजेच v प्लस u अपॉन 2 इंटू t. येस सर नो? आता यापैकी 52 ठराविक इक्वेशन्स असे आहे का ज्यावरती ग्रॅव्हिटी काम करते. ग्रॅव्हिटी कशी काम करते? कारण आपण आताच जस्ट एक प्रिव्हियस फॉर्म्युल्यामध्ये बघितलं की a इज इक्वल टू काय असतो. मग या सगळ्या इक्वेशन्स मध्ये ऍक्सलरेशन्स आहे. मी या ऍक्सलरेशन्सला g ने रिप्लेस करू शकतो. सांगा या सगळ्या ऍक्सलरेशन्सला मी g ने रिप्लेस करू शकतो. जर या सगळ्या ऍक्सलरेशन्सला आपण जर g ने रिप्लेस केलं तर काय येईल बरं फॉर्म्युला? सगळ्यात फर्स्ट आता हे मोशन साठी झालं. आता आपल्याकडे a होता. आपण मानलं इथपर्यंत आतापर्यंत शिकलो की काय a इज इक्वल टू g. मग चलो एक छोटासा चेंज करूयात. या सगळ्या इक्वेशन्स मध्ये जिथं जिथं a आहे तिथं तिथं g ने काय करू? रिप्लेस करू. मग फर्स्ट फॉर्म्युला ड्यू टू ग्रॅव्हिटी. फर्स्ट फॉर्म्युला सांगा चला. v इज इक्वल टू u प्लस gt. सेकंड s इज इक्वल टू यस घेऊ शकतो का? नाही. यस हा का सेट होता. डिस्टन्स साठी ग्रॅव्हिटी आली म्हणजे काय आलं? हाईट आली. फॉर एक्झाम्पल एक छोटीशी डायग्राम पण तुमच्या समोर ठेवतो वाहनो की तुमच्याकडे एक फ्लॅट दिसतोय का?
आपल्या सगळ्यांचे फ्लॅट आहे तिथं, त्या फ्लॅटच्या विंडो आहेत, आहे ना, छान आहे ना फ्लॅट. या फ्लॅट मध्ये सगळ्यात टॉपला इथं माझा फ्लॅट आहे. ओके, लिसन करा, ऐका. सगळ्यात टॉपला माझा फ्लॅट आहे. माझ्या फ्लॅटची जी हाईट आहे टोटल अपार्टमेंटची, जी किती आहे, एच आहे. किती हाईट, एच. क्लिअर आहे इथपर्यंत, एच एवढी हाईट आहे. मी काय केलं, मला फ्लॅट वरतून काहीतरी एखादा ऑब्जेक्ट कोणाला तरी फेकून द्यायचं होतं. काहीतरी ऑब्जेक्ट मला कोणाला तरी म्हणण्यापेक्षा काहीतरी ऑब्जेक्ट आपल्याला काय करायचं होता, फेकून द्यायचं होतं. मी एक ऑब्जेक्ट या फ्लॅट वरनं, म्हणजेच माझ्या फ्लॅट वरची जी गॅलरी आहे इथनं मी एक ऑब्जेक्ट काय केला, थ्रो केला. थ्रो केल्यावरती तो कुठे येणार आहे, डाऊनवर्डला. कुठे येणार आहे, डाऊनवर्डला. येताना त्याची व्हेलॉसिटी किती होती, यू. येताना व्हेलॉसिटी किती होती, आणि ज्यावेळेस तो खाली पडला त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती होती. बिकॉज दिस इज अ इनिशियल, दिस इज अ फायनल. दोघांमध्ये डिस्टन्स काय, खाली कोणामुळे आला, ग्रॅव्हिटी मुळे आला. खाली कोणामुळे आला, ग्रॅव्हिटी मुळे. म्हणजे बघा फॉर्म्युला, v इज इक्वल टू यू प्लस जी टी. आता h इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ जी टी स्क्वेअर. आला इथपर्यंत. आता आपल्याकडे डिस्टन्स नाही, आता आपल्याकडे काय, हाईट आहे. आता थर्ड सांगा, v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर 2gh. काय म्हणू, 2gh. थर्ड, फोर्थ सांगा, h n is equal to u plus g by 2n minus 1. क्लिअर आहे इथपर्यंत. आणि लास्ट वन, याच्यामध्ये काहीच बदल नाही होणार, फक्त काय होईल, h is equal to v plus u upon 2 into t. आता हे सगळे तुमचे व्हेलॉसिटीचे, हे सगळे तुमच्या ऍक्सलरेशनचे, हे सगळे तुमच्या हाईटचे इक्वेशन्स आहेत, ज्याला आपण म्हणतो इक्वेशन्स ऑफ मोशन्स अंडर द ग्रॅव्हिटी. पण परत आपण सगळे एका छोट्याशा ठिकाणी सगळे अडकणार, गुंतणार. ती गोष्ट म्हणजे काय, की सर ग्रॅव्हिटी ही प्लस आहे की मायनस आहे. मानलं तुमच्या समोर मी डायग्राम ऑलरेडी ड्रॉ केली. ज्या डायग्राम साठी आपण हे इक्वेशन्स घेतले, तो ऑब्जेक्ट वरतून कुठे येत होता, खाली. ही डायरेक्शन कोणती होती, डाऊनवर्ड डायरेक्शन होती. कोणती डायरेक्शन होती, फॉर डाऊन साठी. कोणती डायरेक्शन होती, डाऊनवर्ड. मग आता विचार करा, तोच ऑब्जेक्ट जर माझा अपवर्ड असेल तर, प्रत्येक ठिकाणी येणारा ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अपवर्ड. कुठे आहे आता, अपवर्ड साठी आहे. मग अपवर्ड मध्ये प्रत्येक जे तुमचं इक्वेशन ऑफ मोशन्स असेल, जे a इज इक्वल टू काय म्हणून धरलं जाईल, मायनस जी. काय म्हणून कन्सिडर केलं जाईल, मायनस जी. चला तर मग मला सांगा, a इज इक्वल टू मायनस जी जर प्रत्येक इक्वेशन्स मध्ये जर पुट केलं तर इक्वेशन्स काय भेटतील, v इज इक्वल टू यू मायनस जी टी, h इज इक्वल टू यू टी मायनस हाफ ऑफ जी टी स्क्वेअर. v square minus u square equals to minus 2gh. Good. hn is equal to u minus g by 2n minus 1 and h is equal to v average t म्हणजेच v plus u upon 2 into t. मान एक छोटंसं ऑब्झर्वेशन जर सगळ्यांनी केलं असेल ना, तुमचा ऑब्जेक्ट हा डाऊनवर्ड असो किंवा अपवर्ड असो, तुमच्या हाईट म्हणजे तुमच्या व्हेलॉसिटीच्या इक्वेशन्स मध्ये काहीही बदल होत नाही. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट तुम्ही थ्रो करता, खालून वरती फेकता, जेवढ्या स्पीडने तो वरती फेकला तेवढ्या स्पीडने तो वरतून कुठे येणार आहे, खाली येणार आहे. म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा आवडता तो म्हणजे न्यूटन, ज्यांनी थर्ड लॉ सांगितला होता. काय सांगितलं होतं, Every action has equal and opposite. एवढी ऍक्शन्स देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन्स. समोरच्याने जर एक मारली तर आपण समोरच्याला किती मारायला पाहिजे, एक मारायला पाहिजे, जेणेकरून एव्हरी ऍक्शन्स देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन्स. कधीच जास्त आपण फोर्स अप्लाय करायचा नाही. हे आपल्याला कोणी शिकवलं होतं, न्यूटनने आपल्याला ऑलरेडी 10th मध्येच सांगितलेलं होतं, बरोबर की नाही. त्याच्यामुळे न्यूटन खूप महत्वाचा. न्यूटनचे 3 लॉ खूप काही शिकवतात. आता ऐका, हॉरिझॉन्टल वरती इक्वेशन ऑफ मोशन्स क्लिअर आहे सगळ्यांचे, येस और नो. हॉरिझॉन्टल वरतून कुठे आले, व्हर्टिकल वरती. व्हर्टिकल आल्यावरती व्हर्टिकल मध्ये येण्या अगोदर आपण काय शिकलो, a इज इक्वल टू जी. पण तो जी दोन टाइप मध्ये, कोणते दोन टाइप, अपवर्ड पण अँड अपवर्डला जाताना
ग्रॅव्हिटी काय असती निगेटिव्ह असती. डाऊनवर्डला येताना ग्रॅव्हिटी काय असती सफरचंद आठवतो ना सफरचंद कुठून कुठे पडलं होतं वरतून खाली पडलं होतं त्यावेळेस ग्रॅव्हिटी काय आली होती प्लस आली होती म्हणून तुमची डाऊनवर्डला येताना ग्रॅव्हिटी काय असते बाळांनो प्लस असती म्हणून तुमचे हे 5 इक्वेशन ऑफ मोशन्स ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑल आर दिस पॉझिटिव्ह बट ऑन दिस ऑन अपवर्ड डायरेक्शन्स ग्रॅव्हिटी विल बी निगेटिव्ह. क्लिअर आहे इथपर्यंत. मग आता याच्यामध्ये एक छोटस इक्वेशन की मी जर तुम्हाला म्हंटल की सांगा मला जो ऑब्जेक्ट तेच पडलेलं सफरचंद जे खाली पडलं होतं तेच आपल्याला आज वरती फेकायचंय. कुठे फेकायचंय वरती. पण वरती फेकताना सगळ्यांना मी असा क्वेश्चन विचारला की तुम्ही किती किती जास्त डिस्टन्सने वरती फेकू शकता. म्हणजे फेकल्यानंतर सगळ्यात मॅक्झिमम हाईट किती काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला मॅक्झिमम हाईट. काय कॅल्क्युलेट करायचंय मॅक्झिमम हाईट. मग मॅक्झिमम हाईट कॅल्क्युलेट करताना तुम्हाला ग्रॅव्हिटी ही डाऊनवर्ड पाहिजे का अपवर्ड पाहिजे थोडासा विचार करायचा थोडासा ब्रेनवरती स्ट्रेस द्यायचा. तोपर्यंत मी हे सगळे इक्वेशन्स काय करतो रफ करतो. करू रफ. मानो इक्वेशन्स मध्ये कोणाला काय अडचण नसेल ओके चल सांगा मला आता की आपल्याला काय करायचंय. आपण ग्रॅव्हिटी तर शिकलो खाली येताना काय असती प्लस असती वरती जाताना मायनस असती. मग आता ही डायग्राम आहे डायग्राम विसरायची नाही. दोन्ही पण डायग्राम वेगवेगळ्या येतील अपवर्ड साठी पण आणि डाऊनवर्ड साठी पण. आता सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आपल्याला हाईट कॅल्क्युलेट करायची. मग करायची हाईट कॅल्क्युलेट येस और नो. चलो मग आता हाईट कॅल्क्युलेट करत हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण अगेन एक डायग्राम घेऊया. एक सरफेसवरची अपार्टमेंट सुरज सरची अपार्टमेंट नंबर सेकंड. आपल्याकडे अपार्टमेंट खूप आहे अजिबात घाबरायचं काय कारण ज्याला फ्लॅट पाहिजे असेल फ्लॅट बुकिंग चालू आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा फ्लॅट बुकिंग करून घ्या. ओके कॉन्टॅक्ट नंबर कॅप्शन्स मध्ये असेल. ओके आपल्याकडे एक अपार्टमेंट आहे. आता या अपार्टमेंट वरती पण आता काय झालं माहितीये का आपल्याला वरतून खाली नाही फेकायचं. आपल्याला अपार्टमेंटची हाईट मोजायची. कुठून खालून वरती. काय मोजायचं आपल्याला अपार्टमेंटची हाईट मोजायची कुठून खालून वरती. किंवा आपण असं पण घेऊ शकतो की अपार्टमेंटला थोड्या वेळ बाजूला ठेवा अपार्टमेंटच्या समोरचं ग्राउंड घेऊयात. काय घेऊयात अपार्टमेंटच्या समोरचं ग्राउंड. काय केलं माहिती का एक पर्सन आहे पण हा सूरज सर नाही आहे. एक पर्सन आहे त्या पर्सनच्या हातमध्ये एक छोटासा बॉल आहे. त्यांनी काय केलं हा बॉल वरती फेकला. दिसतोय सगळ्यांना फेकताना दिसतोय का तो वरतून परत कुठे येणार आहे ते मला पण माहिती नाही. वरतून कुठे येणार आहे खाली येणार आहे. पण वरती जाताना त्याकडे व्हेलॉसिटी किती होती यू. किती होती यू. वरती गेल्यावरती व्हेलॉसिटी किती होती व्ही. वरती गेल्यावरती व्हेलॉसिटी किती होती इथून इथपर्यंत हाईट किती आहे एच. हाईट किती आहे एच. खालून वरती फेकलाय ग्रॅव्हिटी काय मायनस जी. ग्रॅव्हिटी काय मायनस जी. फॉर्म्युला सांगा मला काय. दोन इक्वेशन ऑफ मोशनचे सगळ्यात महत्वाचे फॉर्म्युले. सगळ्यात पहिले v इज इक्वल टू यू मायनस जी डी. क्लिअर इथपर्यंत. दुसरा फॉर्म्युला h इज इक्वल टू यू टी मायनस जी टी स्क्वेअर सॉरी हाफ ऑफ जी टी स्क्वेअर. पण या फॉर्म्युल्यामध्ये पुढे फायनल व्हेलॉसिटी आहे का नाहीये. आहे का फायनल व्हेलॉसिटी नाही. मग आपण फॉर्म्युला चेंज करूयात. कोणता फॉर्म्युला घेतो बघा देन व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2gh. क्लिअर आहे इथपर्यंत. याच फॉर्म्युल्याला आणखी कसं लिहू शकता v square is equal to u square minus 2gh. मानो इथपर्यंत कोणाला काय अडचण 101%. आता मला सांगा जो ऑब्जेक्ट जो छोटासा चेंडू मी खालून वरती फेकला वरती जाताना त्याच्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी किती होती u. पण वरती गेल्यावरती तो ऍट दॅट पॉइंट थोड्या वेळ काय होणार थांबणार.
बरोबर ना, थोड्या वेळ होणार आहे थांबणार. म्हणजे वरती जाताना त्याकडे इथली इनिशियल व्हेलॉसिटी u होती, इथली फायनल व्हेलॉसिटी v होती की v इज इक्वल टू 0. पण वरतून खाली येताना वाढली. तुम्ही वरती जाताना वेगळे होता, खाली येताना वरती जाताना ही कोणती व्हेलॉसिटी आहे? इनिशियल. ही कोणती आहे? फायनल. पण वरतून खाली येताना ही कोणती आहे? इनिशियल. ही कोणती आहे? खालून वरती जाताना फायनल व्हेलॉसिटी 0 आणि वरतून खाली येताना इनिशियल व्हेलॉसिटी 0. समजलं मला काय सांगायचं? काय सांगितलं मी? जो ऑब्जेक्ट तुम्ही खालून वरती फेकला होता की खालून वरती फेकताना इनिशियल व्हेलॉसिटी मॅक्झिमम होती, कारण जर मी इनिशियल व्हेलॉसिटी मॅक्झिमम अप्लाय केली तरच कुठे जाणार आहे? वरती, अदरवाईज जाणार नाही. पण वरती गेल्यावरती मी बघितलं बांधलं की थोड्या वेळ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो काय झाला? थांबलाय. म्हणजे मी असं सांगू शकतो याच पॉइंट वरती जिथपर्यंत तो गेला तिथून परत कुठे येणार आहे? खाली. ऍट दॅट पॉइंट बोथ कंडिशन्स आर सेम. दॅट इज अ प्लस जी और मायनस जी. त्या पॉइंट वरती दोघांची व्हेलॉसिटी काय झाली? सेम. व्हेलॉसिटी किती झाली? 0. किती झाली? 0. म्हणजे वरती जाताना ऑन अपवर्ड डायरेक्शन्स इनिशियल व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम, फायनल व्हेलॉसिटी इज 0. Yes or no? Then for upward directions v is equal to 0. v is equal किती झाला? 0. मग आता हे बघा सगळ्यात महत्वाचं की बाबा खालून वरती जाताना माझ्याकडे टाइम किती होता? t1. मला टोटल टाइम ऑफ फ्लाइट कॅल्क्युलेट करायचं. टोटल टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे काय? खालून वरती जाऊन आणि वरतून खाली. क्लिअर आहे इथपर्यंत? खालून वरती जाताना टाइम किती होता? t1. वरतून खाली जाताना टाइम किती होता? टाइम t2. आता हे बघा, कारण वरतून परत खाली आला, खाली आल्यावर तर परत काय होणार आहे? थांबणार आहे. म्हणजे परत त्याची फायनल व्हेलॉसिटी परत काय झाली? 0 झाली. v इज इक्वल टू 0. मी जर ह्या इक्वेशन्स मध्ये पुट केलं काय रे? 0 इज इक्वल टू u मायनस, हा मायनस इकडे जाऊन मग u इज इक्वल टू gt. क्लिअर आहे इथपर्यंत? g इज इक्वल टू काय? g सोडा, t इज इक्वल टू काय? t इज इक्वल टू u अपॉन g. म्हणजे मी याला म्हणू सगळ्याला t1. चालेल इथपर्यंत? t1 इज इक्वल टू u प्लस g. सिमिलर बाळांनो, जेवढा टाइम वरती जायला लागला तेवढाच टाइम खाली यायला लागला, म्हणजेच t1 इज इक्वल टू u प्लस g. सिमिलर बाळांनो, t2 इज इक्वल टू u प्लस. क्लिअर आहे इथपर्यंत? याच्यामध्ये कोणाला काय अडचण? पक्का? अरे बोला पटपट, याच्यामध्ये कोणाला काय अडचण नाही. आता देन फायनल इक्वेशन्स. फायनल इक्वेशन्स काय बघा. देन टोटल, फक्त टोटल टाइम. देन टोटल टाइम कॅल्क्युलेट करूया. दॅट इज अ t इज इक्वल टू t1 प्लस, दॅट इज अ स्मॉल t1 प्लस स्मॉल t2. सांगा u अपॉन g प्लस u अपॉन g. फायनल आन्सर आहे t इज इक्वल टू u प्लस u. बेस समान आहे ना, म्हणजे किती येईल? 2u अपॉन g. दिस इज युअर टोटल टाइम ऑफ फ्लाइट. बानो, हा तुमचा टोटल टाइम असेल. कशासाठी? ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट तुम्ही खालून वरती फेकला तर खालून वरती गेला आणि वरतून कुठे आला? खाली. त्याला एक टोटल टाइम ऑफ फ्लाइट कॅल्क्युलेट करण्यासाठी लागलेला जो टाइम आहे तो टाइम म्हणजे किती आहे? t इज इक्वल टू 2u अपॉन g. क्लिअर आहे इथपर्यंत? याच्यामध्ये कोणाला काय अडचण? पक्का? अरे पक्का? याला अनदर आणखी एक इक्वेशन हे लिहू शकता. आणखी एक इक्वेशन तुम्ही घेऊ शकता. कोणते इक्वेशन माहितीये? हे इक्वेशन तर मी लिहिलंच आहे. माझ्याकडे हे पण इक्वेशन्स. आता मॅक्झिमम हाईट कॅल्क्युलेट करायची कॅल्क्युलेट मॅक्झिमम हाईट. अरे हे तर हे बघा, तुम्ही टाइम कॅल्क्युलेट केला. तुम्ही सांगितलं सर मला एवढा टाइम लागला. माहितीये का? मी ऑब्जेक्ट खालून वरती फेकला, तो खालून वरती गेला आणि वरतून कुठे आला? खाली. तो किती टाइम मध्ये आला? t इज इक्वल टू 2u अपॉन g. पण मी तुम्हाला विचारलं, चला ठीक आहे तुम्ही टाइम सांगितला, आता मला हाईट सांगा. मग हाईट कशी कॅल्क्युलेट करणार? ज्या वेळेस तुम्ही टाइम कॅल्क्युलेट केला त्यावेळेस तुमची फायनल व्हेलॉसिटी किती होती? गुड. फायनल व्हेलॉसिटी किती होती? 0. मग मी इथे घेऊ therefore v is equal to 0. v ची व्हॅल्यू 0 पुट केली. 0 चा स्क्वेअर u स्क्वेअर 2gh. 0 चा स्क्वेअर
0 बरोबर ना, 0 चा स्क्वेअर 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gh. हा मायनस इकडे जाऊन प्लस काय येईल आन्सर? हा बरं सांगा चला. यू स्क्वेअर इज इक्वल टू therefore h is equal to u square upon this is your maximum height. ज्या वेळेस तुम्हाला मॅक्झिमम हाईट कॅल्क्युलेट करायची असेल ती हाईट कशी कॅल्क्युलेट करणार की h इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2g. हे दोन फॉर्म्युले बाळांनो की t इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला आहे अँड h इज इक्वल टू तर याला कॅपिटल h म्हणा. मॅक्झिमम हाईट आपण कॅल्क्युलेट करतोय h इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2g. हे दोन फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. बोलायच्या मध्ये कोणाला काय अडचण नक्की हे सर नो. चलो राईट करा एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊयात आपण. याच्यामध्ये कोणाला काय अडचण? यातलाच एक छोटासा पुढचा पार्ट आहे. छोटासा पुढचा पार्ट म्हणजे काय आपण आतापर्यंत सांगितलं की माझी फायनल व्हेलॉसिटी किती झाली 0 झाली बरोबर ना. पण कधी कधी असं पण होणार आहे की माझी इनिशियल व्हेलॉसिटी पण 0 असेल. शक्य आहे की नाहीये? पण केव्हा शक्य आहे? ऑब्जेक्ट कसा पाहिजे खालून वरती का वरतून खाली? वरतून खाली बरोबर की नाही. एखादा ऑब्जेक्ट तुम्ही फक्त हातामध्ये पकडला इनिशियल व्हेलॉसिटी आहे का काही? इनिशियल व्हेलॉसिटी आहे का? नाही सोडून दिला. इनिशियल व्हेलॉसिटी किती होती 0 पण फायनल व्हेलॉसिटी विल बी मॅक्झिमम. मग ती पण हाईट आपण कॅल्क्युलेट करूयात. ते पण आपण कॅल्क्युलेट करूयात की इनिशियल व्हेलॉसिटी जर 0 असेल तर माझ्या सगळ्या इक्वेशन्स मध्ये होणारा बदल तो किती असेल? हे दोन वेगवेगळे टाइम आहे तुमचे. सगळ्यात फर्स्ट तुम्ही टाइम कॅल्क्युलेट केला 0 साठी देन तुम्हाला इक्वेशन भेटलं t1 इज इक्वल टू u बाय g. सिमिलरली t2 इज इक्वल टू u बाय g. वरती जाताना जेवढा होता तेवढाच खाली येताना होता. टोटल टाइम तुम्ही कॅल्क्युलेट केला t इज इक्वल टू u बाय g. क्लिअर आहे इथपर्यंत? याच इक्वेशनच्या बेसवरती काय कॅल्क्युलेट केली हाईट साठी तुमचा v किती होता 0 देन 0 आहे तुमच्याकडे देन v इज इक्वल टू u मायनस 2g अपॉन v इज इक्वल टू 0. 0 चा स्क्वेअर 0 काय राहिलं फक्त यू स्क्वेअर मायनस 2gh मायनस इकडे जाऊन प्लस झाला देन यू स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. येस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा होता 2g मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड झाला h इज इक्वल टू यू स्क्वेअर बाय 2g. दिस इज युअर फायनल 2 इक्वेशन्स. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन्स फॉर इन कायनेमॅटिक्स. नाही इथं u इज इक्वल टू ज्यावेळेस आता मे बी क्वेश्चन्स काय की ज्यावेळेस आपण T2 कॅल्क्युलेट केला त्यावेळेस आपली इनिशियल व्हेलॉसिटी काय आली 0. आता मला सांगा की तुमचा इनिशियल व्हेलॉसिटी मॅक्झिमम हा खालून वरती गेला इथं फायनल व्हेलॉसिटी किती झाली 0. पण आपण वरतून काही व्हेलॉसिटी वापरली का? तुम्हाला मी आता सांगितलं एक ऑब्जेक्ट आहे हातामध्ये तुम्ही पकडला बरोबर की नाही. पण तुमची त्याची इनिशियल व्हेलॉसिटी तुम्ही हातामध्ये फायनल कॅल्क्युलेट करणारे कॅच त्यावेळेस त्याची फायनल व्हेलॉसिटी किती असेल 0. फायनल किती असेल 0. पण तुम्ही फेकल्यामुळं ग्रॅव्हिटीने त्यावरती काय अप्लाय केली व्हेलॉसिटी म्हणून तुमची इथं इनिशियल व्हेलॉसिटी 0 येणार नाही. तुम्ही फायनल कॅल्क्युलेट करताय ज्यावेळेस त्या बॉलला तुम्ही कॅच करताल तुमच्या हातामध्ये आल्यावर त्याची फायनल व्हेलॉसिटी किती होणार 0. ज्या ठिकाणी तुम्ही स्टॉप करता ती व्हेलॉसिटी कोणती आहे फायनल इट विल बी 0. पण तुमची इनिशियल व्हेलॉसिटी 0 होणार नाही. इथं काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी आहे तो वरती गेलाय पण खाली आहे ग्रॅव्हिटीमुळे आलाय ना म्हणजे तुमची इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी प्रेझेंट असेल म्हणजे स्लोली इन्क्रीज होईल तुमची फायनल व्हेलॉसिटी किती होणार आहे 0 होणार आहे. सिमिलरली जेवढा टाइम तुमचा T1 वर जात नाही तेवढाच टाइम तुमचा खाली येताना म्हणून तर T1 प्लस T2 केला. ओके क्लिअर आहे इथपर्यंत? आता हे बघा फक्त की हे फक्त दोन इक्वेशन्स आपण कॅल्क्युलेट केले. क्लिअर इथपर्यंत? आपल्याकडे कायनेमॅटिक्सचे जेवढे इक्वेशन्स आहेत त्या सगळ्या इक्वेशन्स मध्ये जर आपण सांगितलं की v इज इक्वल टू 0 तर काय येईल बरं सगळे इक्वेशन्स जेवढे पण इक्वेशन्स v इज इक्वल टू u प्लस 80 देन h इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ 80 स्क्वेअर. आता h इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ 80 स्क्वेअर इथं कुठे तुम्हाला v नाही सपोर्ट करायला त्याच्यामुळे काही फरकच नाही पडणार. देन v स्क्वेअर इज इक्वल v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू 2h. याच्यामध्ये तुम्ही पुट करू शकता. पुट केल्यावरती काय भेटले तुम्हाला h भेटला.
आणखी कोणता आहे? hn इज इक्वल टू u प्लस g बाय 2 इन ब्रॅकेट 2n मायनस 1. तिथं कुठे v आहे का? नाहीये. तिथं पण काही फायनल व्हेलॉसिटी पुट करायची गरज आहे का? लास्ट वन फॉर्म्युला विच वन? h इज इक्वल टू v ॲव्हरेज इंटू t, म्हणजेच h इज इक्वल टू u प्लस v अपॉन 2 इंटू h. तरी पण फॉर्म्युला काय रे? It is s is equal to ut upon 2. क्लियर इथपर्यंत? देन t is equal to काय फॉर्म्युला? फॉर्म्युला लास्ट वन काय फॉर्म्युला आहे तो? s is equal to v average into t, म्हणजेच v plus u upon 2 into t. Then we know that v is equal to 0. सांगा u upon 2 into t is equal to कोण होतं? h घेऊयात. हाईट साठी कॅल्क्युलेट करतोय h घेऊयात. सांगा मग काय? हाईट काय? डिवाइड इकडे जाऊन मल्टिप्लाय आणि हा u मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. t इज इक्वल टू 2h अपॉन u. हे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ऍट अ टाइम साठी. क्लिअर इथपर्यंत? टाइम साठी तुम्हाला इक्वेशन्स किती आहे? आता हे बघा 2h अपॉन u, देन t इज इक्वल टू u अपॉन g. इथं तुमच्याकडे ग्रॅव्हिटी, इथं ग्रॅव्हिटी आहे का? ग्रॅव्हिटी असेल तर हा फॉर्म्युला, नसेल तर हा फॉर्म्युला. दोन वेगवेगळ्या टाइम आहे, दोन्ही पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. क्लिअर इथपर्यंत? आता याचा पुढचा पार्ट म्हणजे काय? आपण आतापर्यंत सांगत गेलो की माझी फायनल व्हेलॉसिटी 0 आहे. क्लिअर इथपर्यंत? पण जर मी सांगितलं आता फायनल सोडा, माझी इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. फायनलला बाजूला ठेवा. पण आता काय सांगतोय मी? माझी इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0. जर इनिशियल व्हेलॉसिटी जर 0 झाली तर आपल्याकडे जे इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन्स मध्ये काय बदल होईल? काय बदल व्हायला पाहिजे? बदल होईल का? पण अरे बदल होईल का? मला सांगा. इनिशियल व्हेलॉसिटी 0 पाहिजे, मग त्यासाठी काय करावं लागेल? इनिशियल व्हेलॉसिटी 0 पाहिजे, काय करायचं? सरसरच्या फ्लाईटवर जायचं, फ्लाईटवर एखादा ऑब्जेक्ट काय करायचा? सोडून द्यायचा. इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल? 0. फायनल व्हेलॉसिटी विल बी मॅक्सिमम. क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे आला आपण आपल्या फ्लॅटकडे. फ्लॅटवर एखादा ऑब्जेक्ट आहे, दिसतोय सगळ्यांना. हा ऑब्जेक्ट तुम्ही वरतून काय केला? सोडून दिला. पण सोडून देताना u हा किती आहे? 0. u हा काय? 0. सोडलाय किती हाईट वरती? h एवढ्या हाईट वरती. किती हाईट वरती? h. फायनल व्हेलॉसिटी किती आहे? v आहे. खाली येताना कोण आहे? ग्रॅव्हिटी आहे. बट इट विल बी प्लस. ग्रॅव्हिटी कशी आहे? प्लस. डाऊनवर्डला येताना ग्रॅव्हिटी ऑलवेज काय असती? पॉझिटिव्ह. क्लिअर आहे इथपर्यंत? मग आता चला आपण आपले फॉर्म्युले घेऊयात. सांगा फॉर्म्युले. आपल्याला एक नाही, सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये बदल करायचा. खाली येताना ग्रॅव्हिटी प्लस असते का मायनस असते? प्लस असते. फॉर्म्युला काय येईल? v इज इक्वल टू u प्लस gt. सेकंड सांगा. h इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ gt स्क्वेअर. आणखी बरोबर इथपर्यंत फॉर्म्युले. पाचवा फॉर्म्युल्याची गरज नाही, त्याला पण घेतलं तरी काय, नाही घेतलं काय फरक पडणार नाही. हे 4 इक्वेशन्स. आता मला सांगा u काय? 0. बरोबर इथपर्यंत? फॉर u इज इक्वल टू 0 म्हणजे इनिशियल जी माझी व्हेलॉसिटी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी इज 0 फॉर डाउनवर्ड डायरेक्शन. डाउनवर्डला येताना डाउनवर्डचे ज्यावेळेस माझ्याकडे डायरेक्शन्स असेल त्यावेळेस माझी इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0 आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? मग जर मी u इज इक्वल टू 0 जर सगळ्या इक्वेशन्स मध्ये पुट केलं तर काय येईल? सांगा. पुट इन ऑल द इक्वेशन्स. सांगा बरं काय येईल? v इज इक्वल टू 0 प्लस gt. बरोबर इथपर्यंत? म्हणजे v इज इक्वल टू gt
टी इज इक्वल टू व्ही बाय जी. क्लिअर इथपर्यंत? या फॉर्म्युलावरनं काय आठवतंय रे? या फॉर्म्युलावरनं काय आठवतंय? ज्यावेळेस तुमची फायनल व्हेलॉसिटी 0 होती त्यावेळेस माझा टाइम कोणावरती डिपेंड होता? इनिशियल व्हेलॉसिटीवरती. कोणावरती डिपेंड होता? इनिशियल व्हेलॉसिटीवरती. पण ज्यावेळेस माझी इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे तर एका टाइम साठी माझा जो टाइम कॅल्क्युलेट मला करायचा आहे तो टाइम कोणावरती डिपेंड आहे? फायनल व्हेलॉसिटी वरती. ग्रॅव्हिटीत बदल होणार नाही. क्लिअर इथपर्यंत? टाइम तिथं पण पॉझिटिव्ह आलेला, इथं पण पॉझिटिव्ह आलेला. टाइम निगेटिव्ह येतो का? नाही. टाइम इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इट विल बी काय राहणार? तो इन्क्रीज राहणार आहे. क्लिअर इथपर्यंत? फॉर सेकंड फॉर्म्युला h इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ gt स्क्वेअर. सांगा बरं काय येईल मग? u काय झाला? 0. देन u इज इक्वल टू 0. h इज इक्वल टू हाफ ऑफ gt स्क्वेअर. बरोबर की नाही? मग काय येईल बरं इक्वेशन्स? h इज इक्वल टू देन h इज इक्वल टू gt स्क्वेअर बाय 2. ही असेल तुमची हाईट. ही काय असेल? हाईट. तुमचा ऑब्जेक्टने किती हाईट म्हणजे किती टोटल डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलं ते डिस्टन्स तुम्ही कोणत्या बेसवरती कॅल्क्युलेट केलं मानो? h इज इक्वल टू हाफ ऑफ gt स्क्वेअर. व्हेलॉसिटीची गरज पडली नाही. तुम्हाला फक्त टाइम किती लागला आणि ग्रॅव्हिटी किती आहे या दोन गोष्टी जर माहित असेल तर तुम्ही तिथली हाईट कॅल्क्युलेट करू शकता. क्लिअर आहे इथपर्यंत? देन थर्ड फॉर्म्युला सांगा. v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर 2gh. क्लिअर आहे इथपर्यंत? सांगा बरं मग काय येईल? u किती झाला? 0. देअरफॉर u इज इक्वल टू 0. v स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. h इज इक्वल टू V square upon 2G. v स्क्वेअर अपॉन 2g. बरोबर आहे इथपर्यंत? आता ही फक्त तुमची हाईट झाली. ही काय झाली? हाईट. पण मान ही हाईट ज्यावेळेस आपण एक स्टेप आणखी पुढे जाणार, एक स्टेप आपण आणखी पुढे जाणार ज्यावेळेस तुम्ही बँकिंग ऑफ रोड वगैरे कॅल्क्युलेट करताल त्या ठिकाणी एक छोटासा अँगलचा फॉर्म्युला आहे जिथं सांगितलं जातं थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय 2g. असा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कोणत्या बेसवरती येतो? याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे? व्ही स्क्वेअर बाय 2g. इथं पण कोण प्रेझेंट आहे? व्ही स्क्वेअर बाय 2g. ही व्हॅल्यू कोणाची आहे? h ची आहे. म्हणजे कोण आहे? हाईट आहे. तिथं किती अँगल आहे हा हाईट वरती डिपेंड असतो. कशावर डिपेंड असतो? हाईट वरती. तुम्हाला ऑब्जेक्ट जेवढा लांब टाकायचा आहे तेवढी तिची हाईट काय पाहिजे? मॅक्झिमम पाहिजे. काय पाहिजे? मॅक्झिमम. जेवढी हाईट तुमची जास्त असेल तेवढ्या हाईट वर तुम्ही ऑब्जेक्ट तेवढा लांब फेकू शकता. एक छोटासा स्टूल घेतला, स्टूल वरतून मला 2 किलोमीटर एवढा लांब जर ऑब्जेक्ट फेकायचा फेकू शकतो का? नाही. पण ती जर 1 किलोमीटर एवढी जर बिल्डिंग ऑलरेडी मोठी असेल आणि तिथून जर मी फेकायचं असेल तर फेकू शकतो. हाईट काय झाली? जास्त. ऑब्जेक्ट लांब कसं? जास्त. व्हेलॉसिटी कशी झाली? जास्त. एक छोटी ना छोटी गोष्ट तुम्हाला खूप काय देऊ शकते. हे आलं. पण हे फॉर्म्युला आताच आपल्याला घ्यायचा नाही. आता नीट ऐका. तुम्हाला हाईट भेटलीये h इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 2g. पण मला सांगा इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती. ऑब्जेक्ट वरतून खाली आलाय. किती स्पीडने आला ते पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कसं कॅल्क्युलेट करायचं रे? इथं बघा. सिमिलरली इथंच बदल करतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh आहे. व्ही मला कॅल्क्युलेट करायचं आहे. व्ही म्हणजे कोण आहे? फायनल व्हेलॉसिटी. कशी कॅल्क्युलेट करतात? इथं व्ही स्क्वेअर नको मला काय करावं लागेल? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh. मान ही असेल तुमची व्हेलॉसिटी. केव्हा? तो ऑब्जेक्ट ज्यावेळेस वरतून खाली येत होता मग ही फायनल व्हेलॉसिटी ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करताल ती किती असेल? v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh. किती असेल? अंडर रूट ऑफ 2gh. केव्हा? जेव्हा माझा u 0 असेल तेव्हा. जेव्हा मानो जेव्हा माझा u हा किती असेल? 0 असेल तेव्हा. समजलं? and this final equations it will be hn is equal to u plus g by 2 to n minus 1. सांगा बरं काय येईल फायनल इक्वेशन्स? u किती आहे? 0 प्लस
g/2 to n minus 1 म्हणजे hn and it is a number of time कितीसाठी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे तो. Then hn is equal to g/2 to n minus 1. This is your formula. हे टोटल तुमच्याकडे फॉर्म्युले. हे एवढ्या फॉर्म्युल्यामध्ये तुमचा बदल झाला किंवा जेव्हा तुमचा u काय झाला 0 झाला. समजलं इथपर्यंत? यामध्ये कोणाला काय अडचण? हे सर हे सगळे जे इक्वेशन्स आहे ना आपण काहीच नाही केलं रे. फक्त काय गरज होती आपल्याला, काय केलं आपण, फक्त जे इक्वेशन ऑफ मोशन्स होते बरोबर की नाही, ते जे इक्वेशन ऑफ मोशन्स होते त्यामध्ये फक्त आपण ग्रॅव्हिटीचा बदल सांगितलं की ग्रॅव्हिटी कशी खेळते, ग्रॅव्हिटी कसा बदल करते. वरती जाताना आपल्याला मायनस दाखवते, खाली येताना प्लस दाखवते. त्या प्लस आणि मायनस मुळे किती बदल होतो हा बदल सगळा तुमच्या समोर आहे. समजलं इथपर्यंत? त्या इक्वेशन्स मध्ये फक्त आपण बदल केला कोणता, डिस्टन्सला रिप्लेस केला हाईटने, ऍक्सलरेशनला रिप्लेस केलं ग्रॅव्हिटीने. ते दोन वेगळ्या टाईप मध्ये, एकदा अपवर्डला जाताना निगेटिव्ह आणि डाऊनवर्डला जाताना पॉझिटिव्ह. मग त्या कोणत्या इक्वेशन्स मध्ये माझी व्हेलॉसिटी ही 0 होती, कोणत्या इक्वेशन्स मध्ये माझी इनिशियल व्हेलॉसिटी 0 आली, फायनल व्हेलॉसिटी 0 आली. या सगळ्या ऑल ओव्हर कन्सेप्ट दॅट इज अ मोशन्स अंडर द ग्रॅव्हिटी. याच्यामध्ये कोणाला काही अडचण? येस ऑर नो?